खूप वाईट परिस्थितीमध्ये हा महादरवाजा आहे. दिसायला खूप छान दिसतो तिकडे. नमस्कार मंडळी, कशा सगळे. तिकीट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी निखिल पवार. तर आपला आज आहे भाग दुसरा आणि आपण बघा ह्या मंदिराच्या बाजूला झोपलो आहे. आपण आता आलो आहे चंदनवंदन त्या गडाच्या पायथ्याशी. सकाळचे 7 वाजलेत. सगळ्यांना लागले भूक. आणि इकडे संकेत दादा आणि इकडे आशिष दादा आज आम्हाला आचारी आज आम्हाला पोहे बनवून देतात नाश्त्याला. आणि इकडे सगळ्याची तयारी चालू आहे. आणि स्वराज दादा एकदम आता ओके एकदम. वेर करायची ना, वेर जवळ आहे. हो झाला का मेकअप. कसा आलाय. एक नंबर. नाद नाही बनवलं कोणी पण. नाक करती आशिष दादा. नाद करते काय. आशिष हॉटेल. आशिष दादांची वाईफ सुखी राहील. त्यांच्या पॅकेजला कोणी बघू नका. पॅकेज न बघता त्यांचं दिल बघा आणि त्यांची कलाकारी बघा. पॅकेज पण 20 लाखाचं आहे. अजून किती पाहिजे. पॅकेज 20 लाखाचं आहे. जेवण बनवतात. हॉटेल मॅनेजमेंट केलं. रोज नवीन नवीन पदार्थ खायला भेटेल. रोज नवीन नवीन पदार्थ. तर मंडळी सकाळचे 6 वाजलेत. आता आम्ही गड चढायला सुरुवात करतोय. बोला काय बोलताय. जय शिवराय. जय शिवराय. आपण आलोय आज आपला मोहिमेचा दुसरा दिवस आहे. काल आपण दुर्ग वासोटा किल्ला दर्शन घेतलं. आज आपण इथे चंदनवंदन गडावर दुर्ग दर्शन करणार आहोत. मोहिमेचा आपला दुसरा गड चढण्यासाठी गौरवडी पायऱ्या केल्यात जांभे दगडाच्या. आणि आमची मागून आपली येणारी मंडळी बसण्याची व्यवस्था वगैरे केली आहे. झाडं सुद्धा लावले झालेली आहेत खाली. तर म्हणजे 20 मिनिट चालल्यानंतर आपण एका मंदिरापाशी येतो. देवीचं मंदिर आहे, तर आपण दर्शन घेऊया. राजीव भाऊ चला. पण आता सध्या एनर्जी नाहीये. का सगळे थकलेत. लय म्हणजे काल रात्री बघितलं ना तुम्ही, थोडा प्रवास केला, ड्रायव्हिंग केले, पण तरी पण जावंच लागतंय. आता मी पहिले वंदन चाललो तिकडे, त्यानंतर चंदन. तर मंडळी आता आपल्याला वंदन करायला जायचं आहे. आपल्याला असं चालू जाऊन तिथे बघा तुम्हाला दरवाजा दिसेल. महादरवाजा दिसतो. हो. तर मंडळी घड्याळात 9 वाजलेत. थोडा गारवा सुद्धा आहे आणि इथून मस्त असा महादरवाजा दिसतोय गडाचा. लवकर इथे पोचू आपण आणि नक्की तुम्हाला पाहायला भेटेल गडाचा महादरवाजा. तर चला, आजचा मोहिमेचा दुसरा दिवस आहे. मग अजून आपल्या या दिवसामध्ये काही बघता येईल ते आपण आपल्या चॅनल दाखवू. तर मंडळी आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा. वंदन काळाच्या महादरवाजाच्या पाशी जवळ बहुतेक तरी. तर हा आपला गडाचा बुरुज दिसते बघा मागे. हा बुरुज आहे. हा इकडे महादरवाजा आहे, पण आपल्याला आता असा फिरून मध्ये जायला लागणार आहे. बघूया तटबंदी सुद्धा दिसते बघा सगळी मंडळी. आपण गडाच्या महादरवाजापाशी आलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ दाखवतो का.
तर मंडळी आता आपण या महादरवाजाच्या आतमध्ये आहोत. बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे. इथं थोडा ढासळलेला आहे आणि मस्त असा महादरवाजा त्या काही कसा असेल. तर आता आपण जाऊया पुढे. जसं महाराजांच्या सगळ्या गडावर महादरवाजे असतात त्याचप्रमाणे हा महादरवाजा आहे. तर मंडळी पुढे जात आल्यानंतर तुम्हाला दरड कोसळलेली आहे आणि हा एक दरवाजा आहे. पुढे आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा हे दरड कोसळलेलं आहे आणि खूप वाईट परिस्थितीमध्ये हा महादरवाजा आहे. दिसायला खूप छान दिसतो. तिकडे जाऊन पाहूया आपण आता. तर पुढे पुढे हा एक दरवाजा लागतो. इथे आपले मावळे बसायचे. हां केवढं झाड आहे बघा ना. तर म्हणजे प्रवेशद्वारातून आल्यानंतर तिथं एक चुनाचं घाणं एकदम सुव्यवस्थित आहे, पण तिथं जो घाणा आहे तो इथे दिसत नाही आहे. तर मंडळी ही आहे गडाची तटबंदी. हे पण दिसते तुम्हाला. काय मला धरा. बॅग फेकली तरी ते काढून दे भूक लागते त्याला. थांब ए. देतो बॅगेतला देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हा खोलते खोलला तुम्ही बघ. अच्छा गावात जाऊ दे. सगळं घ्याला. सगळं खाऊ. 400 गोगोळ्याच्या बॅगेमधून खाऊ घेऊन गेले माकड. ती बघितलं आता. जबरदस्ती. तर येताना बघा कसं यायचं तुम्ही ते. आणि हा बघा बॅग टाकून पळाला. हा मला चावला असता तो. मी काय करू मग. पळाला चावला असता मला. आपण पायऱ्यातून आलोय. थोडा अरुंद रस्ता इथे. आणि थोडं जेव्हा आपण गडाच्या एकदम माथ्यावर पोहोचले. गडाच्या माथ्यावर आलेलं आहे आणि तुम्हाला आजूबाजूला गडाच्या वाड्याचे अवशेष तुम्हाला एकदम बेकार अवस्थेमध्ये दिसत आहेत. हे बघा मंडळी, ह्या पूर्ण भिंती. गडावरील पुन्हा इथं पायऱ्या आपण माथ्यावर आले आणि पुढे थोडा एक गेट दिसतं बघा. तर बघूया पुढे काय आहे. वाड्यावर खूप सारे अवशेष आहेत वाड्याचे. त्यामधला हा एक वाडा आहे समोर दिसतोय. तर पाहूया आपण. तर मंडळी आपण ह्या धान्य खोलीच्या पहिल्या खोलीमध्ये आहोत आणि तुम्ही पाहताय खोली थोडा थंडावा आहे आणि जवळजवळ 5 बाय 15 फुटाच्या आसपास ही एक खोली आहे. आता आपण जाऊया बाहेर. तर मंडळी या धान्य कोठारला 3 खोल्या आहेत आणि तिन्ही पण सेम साईजचे आहेत. तर मंडळी अशा जुन्या वस्तू पाहिल्यावर आणि गाडा आल्यावर खूप छान वाटतं. तर तुम्ही पण सुद्धा आपले महाराष्ट्राचे गडकिल्ले पाहत जावा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास नक्की अनुभवा तुम्ही. तर चला अजून पुढे काय मंदिर आहे ते आपण पाहूया.
तर म्हणजे आपण आता आलोय गडावरील मंदिरापाशी. महादेवाचं मंदिर आहे. समोर आपल्याला नंदी दिसते. आपली सगळी धारकरी आतमध्ये बसलेत. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिर्वन्दात् मृत्युर्मोक्षेयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिर्वन्दात्. तर मंडळी आता आपण गडाच्या बुरुजावर आहोत. हा आहे बुरुज आणि इथून दिसतो हा परिसर. हा आहे वंदन किल्ला आणि मागे दिसत बघा चंदनगड. गडाच्या एका समाधीपाशी आलोय. तर विक्रम दादा काय बोलाल समाधीबद्दल? आता आपण हा चंदनगडावर आहोत. आपल्या एखाद्या मोठ्या सरदाराची किंवा एखाद्या मोठ्या मावळ्याची समाधी असेल, पण ही समाधीची अवस्था बघायला गेला तर एक अत्यंत दुरावस्था आहे. बरोबर आहे. पलीकडे आपण मंदिर बघितला तो पण सुद्धा दुरावस्था आहे. पण याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर 2 वास्तू आहेत. त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे चुना वगैरे लागून अतिक्रमण केलंय. तिकडे त्यांचं लक्ष आहे, पण या अशा मोठ्या आपल्या वास्तूंकडे लक्ष नाही. तर कुठेतरी इथल्या शासकीय लोकांनी, सरकारने आपल्या या ज्या वास्तू आहेत त्यांच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा एकदम सुव्यवस्थित ठेवलं पाहिजे, चांगल्या अवस्थेमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून जे काही लोक बघायला येतात गडावर त्यांना ते चांगल्या अवस्थेमध्ये बघायला भेटेल. पुढच्या पिढीला त्याचा इतिहास समजला पाहिजे. आणि ज्या जिथल्या कोणाच्या मावळ्याची या समाधी असेल, त्याचं नाव असेल किंवा त्याचा काही इतिहास असेल, त्याचा फलक वगैरे लावणं गरजेचं आहे. त्या सुद्धा गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजेत. बरोबर आहे. आता पण ह्या गडावरील काही अवशेष पाहिले, मंदिर पाहिला, धान्य कोटर पाहिला, भगवा ध्वज पाहिला, म्हणजे काही वास्तू होत्या. आणि आता पण हा गड खाली उतरायला सुरुवात करतोय. आता आपण जो समोर गड दिसतोय त्या गडावर जाऊया. तर मंडळी आपला हा गड पाहून झालाय. तर मी इथून चालतोय. हे जुन्या वास्तू आहेत. तर पहिले कसं काय असेल काय ते तुमचा आपण अनुभव? विचार करू शकतो. म्हणजे आता हा मधला मार्ग आहे, पलीकडे वाड्या असतील, वस्ती असेल, या हो. बाजूला पण सुद्धा असतील, तिकडे मावळे राहत असतील, तर तेव्हा कसा वावर असेल त्यांचा. म्हणजे त्यांची हा मार्ग आता बघतोय एकदम खडतर आहे, खर्च झाला. वास्तू पडलेले आहेत, या मार्गात सगळेच गेले. गेलेत. हा. महाराज गेले असतील, आपले मावळे गेले असतील. सगळे मोठे मोठे दिग्गज आणि मोठा वाडा पुढे पण आहे. इकडे मोठी समाध्या पण आहेत सरदारांच्या. पुढे मंदिर आहे महादेवाचं, तो मंदिर पण ज्या एकदम मार्गाने आपण चाललोय हा तो मार्ग खूप मोठा आहे. पवित्र आहे. पवित्र आहे. पवित्र मार्ग आहे. इथली माती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. म्हणजे आता महाद्वाराला हाच रोड, हाच म्हणजे रोड आहे. दुसरा रस्ताच नाहीये, हाच आहे. म्हणजे इथूनच गेले मेन राज सदर पण तिकडेच आहे. हा. संभाजी महाराज पण वाडा इथूनच तिकडे आहे. गेले. हो. आणि जर आपण बघा आता गेलो, म्हणजे आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती कशी असेल, म्हणजे आपण जर त्याच्या काळात असलो तर इथून जाताना आजूबाजूची परिस्थिती कशी हा, असेल. कशी इथे शेणकोला मारलेला असेल. हा. शिस्तबद्ध शिस्तबद्ध. प्रत्येक मावळा एक सरदार एक काठी आपल्या घेऊन मावल्यांच्या माता भगिनी इथे असतील, त्यांनी विचारलं असतं आपल्याला पाणी पिताना काय करता, ऊन लागलंय, किती म्हणजे- थांबा बसा, काहीतरी नेहारी करून जा. बरोबर. असं वातावरण तेव्हा असतं. पण आपलं दुर्भाग्य आहे, आपल्याला त्या काळात जन्माला यायला भेटलं नसेल. कदाचित आपण तेव्हा असू शकतो. असू पण शकतो. त्यामुळे तर आपण आज या ठिकाणी येतोय, गडावर काम करतोय, गडावर जातोय. आपल्याला भाग्य भेटते. हा. म्हणजे विचार उगीच डोक्यात येत नाही हा, की बरोबर. चंदनला जा वंदनला जा म्हणून. असंच येत नाही कोणाच्या डोक्यात. आय थिंक असं ठरलेलं जे आपला जन्म असेल पुढचा, तेव्हा पण आपण जन्मला असाल, तेव्हा पण लढलो असेल आपण कुठेतरी, कुठल्या तरी लढाईमध्ये आपण सुद्धा बरोबर. धारातीर्थी पडलो असेल. हे नाळ जोडलेली आहे आपली गडकिल्ले. हा. सर्वच लोक इथे येत नाही, ठराविक लोक येतात. का? कारण की त्यांची नाव इथे जोडलेले आहे. ते भाग्य आपल्या म्हणजे आपल्या भागात आलंय आपल्याला. बघा ना, मला एक आठवड्यापूर्वी एक क्युरियोसिटी लागलेली की वासोटा पाहायचा आहे. हा. आणि एक आठवड्याच्या आधी स्वराजरावांचा मेसेज हो. पडला की वासोट्याला जायचं का. मी पहिला मेसेज केला मला जायचं, मी तयार. मनात असतं लगेच ते. हा, बरोबर. युनिव्हर्सल आहे ना, तुम्ही जे मागताय ना ते ते देते भेटते. तुम्हाला. बरोबर. फक्त मागण्यात भाव मोठा एकदम शुद्ध भाव आहे. मनापासून मागितली गोष्ट मिळतेच. बघा वारा पण चालू झाला. वाराने आपल्याला ती प्रचिती दिली. साथ दिली. एकदम सगळं पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. प्रत्येक म्हणजे महाराजांचं सुद्धा तसंच होतं. त्यांनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लढाई सकारात्मकपणे लढले.
त्यामुळे त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, हिंदूंचं साम्राज्य. आपण त्यांचा आदर्श घेऊन जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि सर्व आपलं जे आहे ते पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि आपलं हे पवित्र आपणच राखलं. हा ते पवित्र जे त्यांनी जे ठेवलं आपल्यासाठी ते पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम आपलं आहे, ते जतन करण्याचं काम आपलं आहे. ते प्रत्येकाचं प्रत्येकाने केलं पाहिजे. तो प्रत्येकाचा भाग, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मंडळी आपला हा चंदनगड बघून झालाय. आता आपण चाललोय वंदनगडावर समोरच्या. सगळं काय आहे जेवढं दाखवायचं तेवढं आपण दाखवलंय. तर चला तर पुढच्या घरावर त्याला पण वरती जोडूया. तर मंडळी आपण मागचा गड पाहिला आणि आता त्याच मार्गे ज्या मार्गे आपण गेलो होतो त्याच मार्गे आपल्याला चालत येऊन तो पहिला पण मंदिर पाहिला देवीचा, तिथे जाऊन जायचं आहे. तिथून परत आपल्याला वरती जायचं आहे. याच मार्गे आपण आलो होतो तर आपल्या तिकडून असं वर जायचं आहे. चंदनगडावर चाललो आहे. थोडं आम्हाला तर कन्फ्युजन आहे चंदन कुठला आणि वंदन कुठला. तुम्हाला लास्टला जरा माझी माहिती विचारून सांगेन. थोडा ऊन वाढला आहे, 12 वाजलेत. काय संगीतराव कसं आहे ऊन? यांच्याकडची प्याला उन्हाचा नाद नाही. काकांकडची. हे एवढं ऊन आहे बेकार आणि आमचं पाणी पण संपलं आहे. काय करायचं? गडावर जाऊन जो काही पाणी असेल तो प्यायला लागेल, प्यायला लागेल आता. कारण पर्याय नाही. तसं पण गडावरचं पाणी आपण अमृतच समजतो. हां प्यायला लागेल. पण जिद्द आहेच आपले गड करायचे. डोक्यावर ऊन आहे. 12 वाजले, किती वाजले? 12 वाजून गेले. 12:30 वाजले. 12:30 झालाच टेन्शन नाही. आता अर्धाच पोचावर होती तर आराम करूया आम्ही. अर्धा तास काय आला? आमची काही माणसं इथून येतात, मधनं येत आहेत. नाही पण येतात. आता गेले खाली. खाली? एक वाघ गेला खाली आणि एक वाघ वर. त्यानं बोला सरळ सरळ जावा, इकडून रस्ता नाही. काका वगैरे त्यांची दारा पुढाला आणि पुरुषीमध्ये दागरांच्या पायऱ्या सरळ सरळ. हो थांबा जायचं मिनिटं. थांबलंय. गगन साहेबांनी कपडे बदललेले आहेत. 2 लावा, 2 डबल आम्ही थोडा मी बाहेर तसेच खाली कर. पाणी फिल्टरेशन काम चालू आहे. एकाला एकच गोट हा? हो हो ठेवायची बाकीची वर गेल्यावर परत एक एक गोट प्यायचा वाटलं तर. एक घोट डायरेक्ट पिऊ नका. पिया पिया. मातीतल्या माणसांना मातीतला पाणी चालतंय. तोंडात घेऊन ठेवा, गिळून ठेवा. गडाच्या महाद्वारापाशी आलोय. हा महाद्वार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि भर सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही त्या निवडीवर कळाला असेल की किती भर असेल. माईक आहे तो काय? माईक पण आहे. आणि एवढा भर आहे. त्याचं काय सांगाल याचं महाद्वाराच्या बद्दल? दरवाजाची दरवाजाच आहे इथे. आता ज्या ठिकाणी दरवाजा असतो तर त्या ठिकाणी दरवाजाच्या इथे हां असं एक वरचा भाग याच्यात जातो आणि आडसर म्हणून खाली असतो. तर आडसर हा शक्यतो दरवाजाच्या मध्यभागी असतो. याचा अर्थ ह्याच्यापेक्षाही 7-8 फूट तरी खाली असणार. हां. तर त्याच्यावर नंतर ही भर पडलेली आहे. पावसाने वगैरे आली असेल पण एकच भाग शिल्लक आहे. इकडचा भाग उद्ध्वस्त झालेला आहे. गोड वाटतो. नका हो नका. हवा एकदम गिरली आहे. खूप थकले आम्ही. पाणी नाही. काय होतं? पाठ लागले. वाट लागली. 1 वाजला आहे आणि पाण्याचा एक थेंब नाही आमच्याकडे. वाट लागत आहे खाली जाईपर्यंत. खाली पाणी पाहिजे तरी संपलं बघ. कुठे आणा सांगायला पाहिजे. समोर डोळ्यासमोर पाणी दिसतंय. पण पिऊ शकत नाही. हा का? धरण उशाला इथे पण आहे. आणि कोरड घशाला. काकांची म्हण बघा. बोला काका. धरण उशाला आणि कोरड घशाला घशाला. अशी स्थिती आमची झाली. आणि तो समोर दिसतंय पण ते मृगजळासारखंच आहे. लांब लांबच दिसते. पॅराशूट लावून डायरेक्ट उतरू पण तिथं. काय बोलायचं? तर आता महादेवाच्या मंदिरपाशी आलोय. दर्शन घेऊया. तर आपल्याला पलीकडे जायचं आहे. रस्ता कुठून आहे सगळं पॅक केलेलं आहे इकडं. हे बघा
असं वाटलं होतं का इथे गड संपला, हा मला तेच वाटलं. पण पुढे पण वाचतोय. पण यांनी इथे यार असा बांधकाम करून ठेवलाय की पूर्ण रस्ताच बंद केलाय. तर म्हणजे बघा गडावर एक विहीर सुद्धा आहे, जाळी मारून ठेवली आहे, पाणी काढायची व्यवस्था नाही. मोटर आहे वाटतं. तर म्हणजे विहीर पाहिल्यानंतर आपण थोडाच पुढे आल्यानंतर एक वास्तू आहे, बहुतेक मंदिर वगैरे असं असं वाटतंय. काका मंदिर आहे ना का काय? मंडळी आता हे समोर दिसतंय तर बहुतेक धान्य गटर असावं. चला पटकन बघून घ्या. पाणी संपलेलं आहे, एक एक टोप आम्ही पाणी घेतोय. आपल्याकडे एवढंच पाणी आहे. एक एक बुच झाकण्यासाठी यांची भांडणं चालली आहेत, सगळ्यांचे घसे कोरडे पडले. हा तर मंडळी पाणी संपलेलं आहे, आता आम्हाला खाली उतरायचं आहे. उतरणार ना? धावत धावत होता धावत धावत. चला आपण डायरेक्ट खाली भेटू. काय होते डायरेक्ट खाली कुठं भेटू? डायरेक्ट खाली मध्ये भेटू. मध्ये काय करू, पडला बिडला तर भेटू. चला मित्रांनो असं करा. भेटूया. चला तर मित्रांनो, काळा अरे इकडे काय बरं इकडे. सॉरी